मनसेनं आयोजित केलेल्या मराठी भाषा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचं जे आयोजन आहे, अभिजात मराठी असं या पुस्तक प्रदर्शनाचं नाव आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आवर्जून या पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेले आहेत। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांचं स्वागत केलं आणि आता या पुस्तक प्रदर्शनाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान स्वतः संदीप देशपांडे उपस्थित आहेत। संदीप देशपांडे यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल की अनेकदा बघायला मिळतं की राजकीय मतभेद असतात, पण पुस्तक आणि साहित्य हाही एक दुवा असतो मतभेद असताना राजकारण्यांना जोडण्याचा। मला असं वाटतं महाराष्ट्र आणि मराठी भाषा ही आमच्या कुठल्याही मतभेदांपेक्षा सर्वात वरती आहे आणि आज प्रथमच मुंबईमध्ये 105 प्रकाशकांचे एका ठिकाणी असणं ही सुद्धा एक पर्वणी आहे किंवा मेजवानी आहे पुस्तकांची असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याचा आनंद सगळेच जण घेत आहेत। तुम्हाला काय वाटतं, समजा संजय राऊत आहेत, जर राज ठाकरे असते तर आणखी आकर्षक झाला असता हा त्यांचा पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम? नाही, खरं राज ठाकरेंना काही कल्पना आहे का की संजय राऊत इथे आलेले, तुम्ही काही कल्पना दिली आहे का? हो, मी बोललोय, त्यांच्या कानावर घातलंय। त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती? नाही, ते म्हणाले त्यांना सगळं दाखव, तर त्याप्रमाणे दाखवतोय त्यांना। अच्छा, आणि तुम्ही काही ते स्वतः आलेले आहेत, शिवसेना युबीटीचे नेते आहेत, त्यांना एखादं पुस्तक तुमच्याकडून तुम्ही भेट देणार आहात? हो, देणार आहे। काय त्या म्हणजे काय पुस्तकाचं काय म्हणजे कोणतं नेमकं पुस्तक? आता मी देईन तेव्हा तुम्हाला दाखवेन, सस्पेन्स आहे। ओके, आपण बघू शकतो की संजय राऊत यांचा मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला दिलेला भेटीचा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे। स्वतः पुस्तकाची पाहणी, पुस्तक चाळणं, पुस्तक विकत घेणं आणि नंतर त्या संपूर्ण पुस्तकाचा आस्वाद घेणं। स्वतः संजय राऊत हे लेखक आहेत, संपादक आहेत। सामना संपादकीयमध्ये आपल्याला अनेकदा संपादकीयच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मांडताना आढळतात। त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत। मग बाळासाहेबांच्या घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखती, सामनातलं संपादकीय लिखाण याची अनेक पुस्तकं आहेत। त्याचबरोबर गुन्हेगारी विश्वातील त्यांची जी पत्रकारिता आहे त्या बाबतीतली ही काही टिपणं आणि पुस्तकाच्या रूपात त्यांनी अनेकदा रसिकांच्या समोर, प्रेक्षकांच्या समोर आणलेली आहेत, वाचकांच्या समोर आणलेली आहेत। तर ही सध्याची थेट दृश्य आहेत मनसेच्या अभिजात या मराठी पुस्तक प्रदर्शनाच्या पंडॉलमधून, या मंडपातून। आणि 105 स्टॉल्स आहेत, विविध प्रकाशक आहेत आणि त्यानिमित्तानं म्हणजे मराठी भाषा, याआधी आपण बघितलं की अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये मतभेदांच्या पलीकडे हे राजकीय नेते एकत्र येत असतात, पण नवा दुवा या निमित्तानं समोर येतोय। मराठी साहित्य असेल, मराठी भाषा असेल, मराठी पुस्तकं असतील, या निमित्तानंही ही एक अनोखी युती या आपल्याला पुस्तक प्रदर्शनाच्या मंडपात बघायला मिळते। स्वतः संदीप देशपांडे हे अनेकदा शिवसेना युबीटीच्या नेत्यांवर टीका करत असतात, स्वतः संजय राऊतही अनेकदा टीका करत असतात, पण मराठी भाषा ही या दोन राजकीय पक्षांना की मतभेद विसरून एकत्र आणताना आपल्याला पाहायला मिळते आहे। त्याचाच हा अनुभव सर्व मराठी वाचकही घेत आहेत आणि कदाचित राजकीय पक्षाच्या म्हणजे दोन्ही पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांना हा सुखद धक्का असेल की दोन्ही पक्षाचे नेते या मराठी साहित्य भाषा निमित्तानं एकत्र आपल्याला या पुस्तक प्रदर्शनाच्या मंडपात पाहायला मिळत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।